नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत आज नाशिकमध्ये. नाशिकची अशी गल्ली ज्याला म्हणतात कानड्या मारुती लेन. आणि या कानड्या मारुती लेनमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत खूप सारं डेकोरेशनचं आयटम. आणि डेकोरेशनच्या आयटममध्ये तुम्ही पंथी म्हणू शकतात, तुम्ही समई म्हणू शकतात, त्याच्यानंतर जे झालर असतात त्या म्हणू शकतात, त्याच्यानंतर हवे असणारे आपल्याला गणपतीचं वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन इथे बघायला मिळेल आणि ते आपण बघणार आहोत. तर चला तर मग आपण सुरुवात करूया पुढच्या व्हिडिओला, ज्याच्यामध्ये आहे गणपतीचं डेकोरेशन, कानड्या मारुती लेन, साक्षी गणपती याचा परिसर. हा जो तुम्हाला इंटरफेस दिसतोय इथून येण्यासाठी खरे तर सरळ गडकरी चौकापासून तुम्हाला रस्ता या ठिकाणी मिळेल. आणि इथे बारमाही रसगृह तुम्ही बघू शकतात. आणि इथूनच लेफ्ट मारल्यानंतर साक्षी गणपतीचा हा जो कानड्या मारुतीचा लेन आहे हा सुरू होतो. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात कानड्या मारुती लेनची पाटी आणि इथं असणारं त्याचं डेकोरेशन. आणि इथंच तुम्ही 10 दिवस गणपतीचा जो आस्वाद आहे तो घेऊ शकतात. तर मग चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओसाठी. मित्रांनो, या ठिकाणी गणपतीचं डेकोरेशन जर नाशिकमध्ये कुठं घ्यायचं असेल तर कानड्या मारुती लेनशिवाय पर्याय नाही. आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस देवी बसतात तर देवीचं कुठल्या पद्धतीचं डेकोरेशन असेल तर कानड्या मारुतीशिवाय पर्याय नाही. त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही एकशे बडकर एक डेकोरेशनचं सामान तुम्हाला बघायला मिळेल. आपला जर काही दुकानदारांशी संपर्क झालाच तर आपण त्यांच्याशी बोलणारच आहोत की कशा पद्धतीचा त्यांच्याकडे विक्रीला आहे, काय आहे, कसं आहे. साधारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे फुलाच्या माळा आणि आपल्याला या ठिकाणी विक्रीसाठी दिसतील. हे सर्व जे आहे ते प्लास्टिकपासून आणि बनवलेलं असतं. आणि हा आयटम जो आहे प्लास्टिकपासून बनवलेला हा ड्युरेबल पद्धतीचा आहे. जसं की तुम्ही या गणपतीला वापरल्यानंतर पुढच्याही गणपतीला वापरू शकतात, ज्याच्यामुळे तो फक्त एकदा पाण्याने स्वच्छ धुवून काढायचा. वेगवेगळ्या प्रकारची फुलं तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. हे जे फुलं आहेत हे डझनाच्या हिशोबाने तुम्हाला मिळतील. जसं की 50 रुपये डझन म्हणू शकतात, 100 रुपये डझन म्हणू शकतात. जशी फुलाची क्वालिटी असेल त्या क्वालिटीच्या हिशोबाने तुम्हाला फुलाची किंमत त्या ठिकाणी मोजावी लागेल आणि तुम्ही तुमच्या डेकोरेशनमध्ये भर घालू शकतात. दादा बसकन काय मीटर? 60 रुपये बसकन आहे, बसणं आहे. साधारण 10 रुपये भाव यावर्षी वाढलेले आहेत. महागाईच इतकी झालेली आहे ना मित्रांनो की आता गव्हर्नमेंटसुद्धा लोकांचे पेमेंट 26 तारखेलाच करून टाकलेले आहेत. जे काही निवृत्ती वेतनधारक असतात त्यांचे पेन्शन पण असू शकतात किंवा मग त्यांना जे खर्च पाण्यासाठी गणपती उत्सव साजरा करण्यासाठी जो काय गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे तो गव्हर्नमेंटचा सपोर्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ते खूप साऱ्या पद्धतीचं डेकोरेशन आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अरे बापरे, पूर्णपणे म्हणजे डेकोरेशन असं काय म्हणजे कोणते फुलं लागतात, कसे लागतात, काय लागतात, कशा कलरचे लागतात, या सर्व पद्धतीचे तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होऊन जातील. आणि ॲड्रेस आहे कानड्या मारुती लेन, साक्षी गणपतीच्या उजव्या हाताला. मित्रांनो, आपण या ठिकाणी खास भेट देण्यासाठी आलो आहे खरं, पण मग पावसा पाण्यामुळे लोक जास्त बाहेर निघते नाही हो. लोकांचं कल सण वगैरे जर म्हटलं तर मग त्याच्यामध्ये उत्साह जो असतो तो बघण्यासारखा असतो. त्या पावसामुळे जरा गडबड झालेली आहे. पाहिजे तशी गर्दी तुम्हाला आज इथं बघायला मिळाली नाही. हे बघा इथं दुकान अजून मांडायचं बाकी आहे. सकाळचे साधारण 11 वाजले आणि ते लोक या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही गणपतीची खरेदी करायला आलो आहे. या ठिकाणी कानड्या मारुती लेन म्हटल्यानंतर आहे ना नाशिकचा श्वास, प्राण आणि जीव आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो इथून असं आहे ना छोट्या छोट्या गल्ल्या आहे ज्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशनचं सामान तुम्हाला बघायला मिळेल. हे तुम्ही बघू शकतात. तर जे इथं ताई उभे आहेत, ताईंकडे साधारण झुंपर आणि अशा माळा आहेत. तर गणपती म्हटल्यानंतर आहे ना आनंद, उत्सव, गणराज गणधिपती, गणाचा अधिपती तो गणपती. तर असं ते आहे. आपलं जे भारत आहे त्याला सुद्धा गणराज्यच म्हणतात. आणि या गणराज्यामध्ये
वेगवेगळ्या प्रकारचे सण आणि उत्सव हे आपली अस्मिता वाढवतात। या ठिकाणी बघू शकतात कॉर्नरला दादांचं एक शॉप आहे आणि इथं सुद्धा तुम्हाला फुलं डझनावारी मिळतील। 50 रुपये, 60 रुपये, 100 रुपये डझन, जशी क्वालिटी असेल तशी फुलं डझनावारी मिळतील। तर मित्रांनो, कारड्या मारुती गणपती आणि कारड्या मारुती लेन आणि साक्षी गणपती याचं एक नातं नाशिककरांशी जोडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात। मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की कशा पद्धतीचं डेकोरेशन आयटम तुम्हाला इथं बघायला मिळेल। तर साधारणपणे ही गल्ली इथपर्यंत आहे, इथून आपण रिटर्न फिरूया। इथं मध्ये डेकोरेशनचं खूप सारं सामान बघायला मिळेल। या ठिकाणी आपल्याला डेकोरेशनचा खजाना सापडलेला आहे। आपण बघूया इथं काय कशा पद्धतीने विक्रीसाठी आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही बघू शकतात फुलं, झालर आणि इथं त्यांनी अजून स्टॉकमध्ये माल ठेवलेला आहे। तर आपण बघूया इथे हे बघा, गणपतीचे वस्त्र आहेत, मुकुट आहेत, फेटे आहेत। रॉ मटेरियलमध्ये इथं असे बनवून मिळतात। या ठिकाणी योग्य बार्गेनिंग केल्यानंतर तुम्हाला प्राइसेस त्यांच्याकडून मिळून जातील। आणि हे बघा, एक उत्कृष्ट नमुना या ठिकाणी तुम्ही बघू शकता। म्हणजे पूर्णपणे असं हँडमेड आहे। हे फोटो फ्रेमच्या मटेरियल पासून बनवलं आहे। हे सगळं हँडमेड आहे। आपला स्वतःचा फोटो फ्रेमचा व्यवसाय जेव्हा थर्माकोल बॅन झाला त्यावेळेस आपल्या फोटो फ्रेमच्या मटेरियलमध्ये हे वस्तू बनवल्या। याच्यामध्ये आपण अनेक वेगवेगळे मॉडेल बनवलेले आहेत। हे पण बघू शकता आपण। आणि हे सर्व गोष्टी ज्या आहेत या फोल्डिंग होणार आहे। याच्यामध्ये इनबिल्ड लाईट आहेत। हे पार्ट वेगळे होता, लोड वेगळे होता। याचं कमीत कमी 4 ते 5 वर्षापर्यंत तुम्ही वापरू शकता। अशा वस्तू आपण बनवल्या आहेत। आणि नुसतंच गणपतीसाठी नाही, हे कुठलाही कार्यक्रम असेल तरी आपण हे यूज करू शकतो। याच्यामध्ये अनेक प्रकारचे मॉडेल आहेत आपल्याकडे। आता हे पण हँडमेड आहे। हे छोटं ऑप्शन आहे आपल्याकडे। तसेच हे आपल्याकडे आणखीन एक मोठं आहे एकदम राजेशाही, याच्यामध्ये चौरंग वापरण्यात आलेला आहे। हे बघून घ्या, याचं नाव आहे 24 कॅरेट गोल्ड। ऑपरेशन सिंदूर लावलं। तसंच आपल्याकडे फोम मटेरियल मध्ये देखील आहे। हे मुव्हिंग वाला पीस आहे आपल्याकडे हा। हे सध्याच्या सिच्युएशन नुसार ऑपरेशन सिंदूर देखील आपल्याकडे उपलब्ध आहे। तसेच आपल्याकडे मुव्हेबल डेकोरेशन पण आहेत। ₹1000 फायनल। 1, 2, 3 डिझाईन। हा हे फ्रंट पासून घ्या ह्या वस्तू आहेत ना। हे आपल्याकडे मुव्हेबल मोर आहेत। घंटी वाजवणारा मूषक आहे। घंटी वाजवणारा हत्ती आहे। तसेच वॉटरफॉलवाला हे एक अष्टविनायकाचा पीस आहे आपल्याकडे। हे रोटेड फ्रेमवाला आहे। याचे हे दोन्ही फिरता आहेत। तसंच हा पूर्ण फोल्डिंगवाला पीस आहे। लाईट आहे त्याच्यामध्ये। फ्रेममध्ये बरेच ऑप्शन आहे आपल्याकडे। हे फोममध्ये पण आहे आपल्याकडे, लाइटिंग आहे। हे पण फोल्डिंगवाला पीस आहे। या छोटे मोठ्या बऱ्याच डिझाईन आहेत आपल्याकडे। या ठिकाणी मित्रांनो आपल्याला कारड्या मारुती लेनमध्ये पुन्हा बदक बघायला मिळाले। जे बदक आपण शालीमारमध्ये बघितले होते 50 रुपये जोडी, तर 50 रुपये जोडी आणि अशा पद्धतीने असणारे डेकोरेशन आयटम 150ला 2 आणि 50ला 2
अशा पद्धतीचे 50-4 सॉरी, अशा पद्धतीचे फ्लॉवर पाट छोटेसे इथं विक्रीसाठी तुम्हाला बघायला मिळतील. अहो ते असं काय आहे जे तुम्हाला मिळणार नाही कानड्या मारुती लेनमध्ये? म्हणजे असं एक काही डेकोरेशनचे आयटम नाही आहे जे डेकोरेशनचे आयटम तुम्हाला कानड्या मारुतीमध्ये मिळणार नाही. हे तुम्ही बघू शकतात. आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं डेकोरेशन आयटम त्या ठिकाणी बघायला मिळतील. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या झालर मिळतील. दादा काय मीटर आहे? 100 रुपयाला 2 मीटर. 100 रुपयाला 2 मीटर अशा पद्धतीचे आहेत. अशा जाळीदार झालर, अशा जाळीदार आहेत. आणि या गणपतीच्या डेकोरेशनमध्ये इतकी भर टाकतात की तुम्ही नाशिक ब्लॉग तर आपल्याला फॅन भेटले अनफॉर्च्युनेटली. कुठलं चॅनल काय? मित्रांनो तुम्ही चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जेणेकरून मला इथे वेगळ्या पद्धतीचं तुमचे कमेंट्स पाहिजेत, तुमचे लाईक्स पाहिजेत आणि तुमचा शेअर पाहिजे, तुमचे व्ह्यूज पाहिजे. याने मला जरा इन्स्पिरेशन मिळते की मी अजून व्हिडिओज बनवले पाहिजे नाशिकचे किंवा आजूबाजूला जे काही गोष्टी घडत असतील त्या पद्धतीचे व्हिडिओ मी तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो. जरा नाशिक म्हटल्यानंतर असा सण आणि उत्सव आहे. तर आपल्याला कानड्या मारुती लेनमध्ये एक सर भेटले आहेत, त्यांच्याशी बोलूया आपण. आज हिंदू धर्मामध्ये साजरा केला जाणारा गणेश उत्सव आलेला आहे, ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो बाप्पांच्या आगमनासाठी. आज तुम्ही बघत असाल मार्केटमध्ये खूपच सुंदर सुंदर बाप्पांच्या डेकोरेशनसाठी, देखावासाठी खूपच सुंदर सुंदर मंदिर आहेत, बरेच काही गोष्टी आहेत, फुलं आहेत. तर आम्ही ज्या गोष्टीचं वाट बघत होतो बाप्पांच्या आगमनासाठी, आज आम्ही त्या बाबतीत आम्ही थोडंफार शॉपिंग केलेलं आहे. तर गणपती बाप्पा मोरया. आणि मी देवाचरणी प्रार्थना करतो की गणपतीचं सण प्रत्येकासाठी सुखरूप जावं, सगळ्यांसाठी भरभराटीचं जावं, आनंदाचं जावं, हे मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि गणपती बाप्पा मोरया हे हिंदू धर्माचा खूपच मोठा सण आहे. आणि बघा तुम्ही किती सुंदर गोष्टी इथं भेटत आहेत, याच्यासाठी मी आलो होतो आज. धन्यवाद. तर मित्रांनो आता आपल्याला दादांनी सांगितलं असं उत्साहाने आहे ना, खूप सारे लोक इथे खरेदीसाठी येत असतात आणि खरेदी करत असतात. त्यांना पाहिजे असलेलं डेकोरेशनचे आयटम्स त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेले असतात आणि ते इथे घेऊन जातात. घरी गेल्यानंतर थोडंफार त्यांची क्रिएटिव्हिटी आणि ऑलरेडी रेडीमेड गोष्टीमध्ये जी क्रिएटिव्हिटी आहे ती क्रिएटिव्हिटी असं दोघांचा संगम करून लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन बनवतात. तर कानड्या मारुती लेन हे नाशिकमध्ये असणारं फेमस ठिकाण, डेकोरेशनचं माहेरघर म्हणूया आपण याला, की असा एकही आयटम नाही डेकोरेशनचा जो कानड्या मारुती लेनमध्ये तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला मी अजून एक टिप्स सांगू शकतो की जर तुम्हाला दुकान टाकायचं असेल तर होलसेलमध्ये जर तुम्हाला मटेरियल उतरायचं असेल की जिथे 50 रुपयाची गोष्ट तुम्ही 70 रुपये, 100 रुपये, 125 रुपयाला विकू शकतात, तर ते म्हणजे कानड्या मारुती लेनचं हे ठिकाण. अशा वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन आयटम या ठिकाणी आहेत. खचाखच दुकानं भरलेली आहेत डेकोरेशन आयटमनी. तर कानड्या मारुती लेन म्हणजे काय सांगायचं आता. या ठिकाणी तुम्हाला बराचसा प्रयत्न केलेला आहे की तुमच्या लक्षात येईल की कानड्या मारुती लेनमध्ये काय काय डेकोरेशन मिळतं. आणि नुसतं गणपतीच नाही, या ठिकाणी तुम्हाला देवीचं डेकोरेशनसुद्धा मिळेल. या ठिकाणी तुम्हाला दिवाळीचं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या पंत्या असू शकतात किंवा मग आपल्या दुकानाला किंवा घराला लावण्यासाठी ज्या झालर असतात त्या मिळू शकतात. वेगवेगळ्या पद्धतीचे डेकोरेशन आयटम तुम्हाला कानड्या मारुती लेनमध्ये हे वर्षभर पद्धतीने विक्रीसाठी ठेवलेलं असतं आणि या ठिकाणी तुम्हाला ते मिळू शकतं. तर मित्रांनो आता आपण कानड्या मारुती लेनची पूर्णपणे चक्कर मारलेला आहे. 10 ते 15 मिनटं आपण पूर्णपणे शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवलेलं आहे की कान्हाडे मारुती लेनमध्ये काय काय डेकोरेशनचं आयटम मिळतं. त्या ठिकाणी तुम्ही सरळ दुकानामध्ये जाऊन बार्गेनिंगही करू शकतात. एखादी गोष्ट दुकानदार जर 400 आणि 500 रुपये बोलत असेल तर तुम्ही 350 रुपयाला पण बोलू शकतात. पण काही काही वस्तू अशा असतात की त्या 500 रुपयाच्याच असतात आणि तुम्हाला त्या 500 रुपयालाच खरेदी करायला लागतात. तर हा तुमचा एक ग्राहक म्हणून पॉईंट ऑफ व्ह्यू असेल आणि त्या पद्धतीने तुम्ही ते बार्गेनिंग कराल. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. नाशिक, मी सूरज, नाशिकचा सूरज या ब्लॉगमध्ये. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.